नमस्ते विद्यार्थी मित्रो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू फाइंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट प्रिन्सिपल आपण बघितलंय. आता या व्हिडिओमध्ये आपण रूल्स ऑफ डिफरन्शिएशन बघणार आहोत. त्यानंतर एक्सरसाइज 9.2, त्यापूर्वीची सर्व सॉल्ड एक्झाम्पल्स देखील आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. रूल्स ऑफ डिफरन्शिएशन, त्यामध्ये फर्स्ट थेरम बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ फंक्शन्स. ओके, सम ऑफ द टू फंक्शन्स असताना डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा आहे ते आपण बघणार आहोत. इफ u and v are differentiable function of x such that y is equals to u plus v, then dy by dx is equals to du by dx plus dv by dx. ओके, आता हा रूल परीक्षेला विचारला जात असतो. ओके, प्रूफ गिव्हन दॅट y is equals to u plus v, म्हणजे कुठलेही दोन फंक्शन्स असतील त्यामध्ये दोघांमध्ये साइन काय असेल तर ते प्लस असेल. वेअर u and v आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ x. ओके, तर यामधल्या स्टेप्स बघा. हा रूल तुम्हाला परीक्षेला लिहायचा असतो. लेट देर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ x, से डेल्टा x, then u changes to u plus delta u and v changes to v plus डेल्टा v रिस्पेक्टिव्हली. ओके, जर x हा डेल्टा x मध्ये चेंज होत असेल, देन u चेंजेस टू u प्लस डेल्टा u अँड v चेंजेस टू v प्लस डेल्टा u रिस्पेक्टिव्हली. करस्पॉन्डिंगली y चेंजेस टू y प्लस डेल्टा y. आता ही स्टेटमेंट प्रत्येक थेरमसाठी अशीच रिपीट असणार आहे. देन वी राईट व्हॉट वी हॅव, y इज इक्वल्स टू u प्लस व्ही. आपल्याला त्याने काय दिलेलं आहे, y इज इक्वल्स टू u प्लस व्ही. आता y मध्ये बदल होणार आहे. दॅट इज y मध्ये काय बदल होणार आहे, y प्लस डेल्टा y. ओके, y प्लस डेल्टा y. y मध्ये बदल झाला तर u मध्ये पण बदल होणार, u प्लस डेल्टा u प्लस v प्लस डेल्टा v. ओके, देयरफॉर डेल्टा y इज इक्वल्स टू u प्लस डेल्टा u प्लस v plus delta v minus y. But what is a y? Y is a u plus v. Here plus u minus u get cancelled. Plus v minus v get cancelled. Then you will get delta y is equals to delta u plus delta v, as delta x is a small increment in x and delta x is not equals to 0. Dividing throughout by x, then we get. आता या इक्वेशनला डेल्टा एक्स ने डिवाइड करणार. देयरफॉर डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल्स टू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स. टेकिंग द लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0, वी गेट. आता दोन्ही साईडला आपण काय करणार तर लिमिट घेणार. देन यू विल गेट, या इथे लिमिट घेणार. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 इन ब्रॅकेट डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स. आता हे दोन्ही लिमिट्स सेपरेट करणार, म्हणजे प्रत्येक दोघांसाठी सेपरेट घेणार आणि मग पुढे आपण ही स्टेटमेंट लिहिणार. सिन्स यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, therefore limit delta x tends to 0 of delta u by delta x is equals to du by dx and limit delta x tends to 0 delta v by delta x is equals to dv by dx, and this is number 2. Now substitute these values in equation number 1. Then you will get here limit delta x tends to 0 delta y by delta x is equals to du by dx plus dv by dx, and hence we write here rule, that is if y is equals to u plus v, then what is the dy by dx? dy by dx is equals to du by dx plus dv by dx. म्हणजे दोन्ही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि त्यामध्ये प्लस साइन असेल तर ते प्लस लिहायचं. नेक्स्ट थेरम बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स ऑफ फंक्शन. पहिल्या ह्याच्यात काय होतं, सम ऑफ द फंक्शन म्हणजे ऍडिशन. डिफरन्स ऑफ द फंक्शन असेल तर आपण काय लिहितो, इफ u and v are differentiable function of x such that y is equals to u minus v, then dy by dx is equals to du by dx minus dv by dx. इथे मायनस साइन आहे म्हणून इथे त्याने ते मायनस लिहिलं आहे, तुम्ही तो प्रूफ लिहू शकताय. ओके, नाव नेक्स्ट. आता त्याने करोलरी दिलेली काय, त्यामध्ये इफ u v w आर फायनाइट नंबर ऑफ differentiable function of x such that y is equals to k1u plus or minus k2v
plus or minus k3w plus or minus dash dash. Then dy by dx is equals to k1 du by dx plus or minus k2 dv by dx plus or minus k3 dw by dx dash dash dash. ओके, या प्रकारे असे अनेक फंक्शन्स असतील, त्यांचा कॉन्स्टंट हा त्याला मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर असेल तर तो कॉन्स्टंट आपण मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा इंटू k1. देन तिथे जे साइन असेल ते आपण इथे लिहायचं k2 इंटू dv बाय dx k3 इंटू dw बाय dx आणि मध्ये जे साइन असेल प्लस असेल मायनस असेल त्या प्रकारे आपण ते लिहू शकतो. ओके, नाउ नेक्स्ट, जसं सम ऑफ द टू फंक्शन्स होता आपण या ठिकाणी पाहिलं होतं. सम ऑफ द टू फंक्शन्स, डिफरन्स ऑफ द टू फंक्शन्स म्हणजे कधी कधी आपल्याला असं पण मिळू शकतो द डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट ऑफ फंक्शन, म्हणजे दोन फंक्शनचं तिथे मल्टिप्लिकेशन असणार आहे. इफ u and v are differentiable functions of x such that y is equals to u into v, then dy by dx is equals to u into dv by dx plus v into du by dx. We have given that y is equals to uv. Let there be a small increment in the value of x, say delta x. Then u changes to u plus delta u and v changes to v plus delta v respectively. Correspondingly, y changes to y plus delta y. Okay, next y plus delta y. Okay, इथे आपल्याला फंक्शन कसं घेतलंय y is equals to u plus v. आता y changes to delta y. Similarly here u changes to delta u, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे. v changes to v plus delta v. यापूर्वी आपण असं बघितलंच होतं या ठिकाणी सम मध्ये, as this y changes to delta y, that is then v changes to delta u, u changes to delta u and v changes to delta v. Similarly here तिथे ऍडिशन होती, इथे काय घेतलंय त्यानंतर त्याने प्रॉडक्ट घेतलेला आहे. therefore y plus delta y is equals to in bracket u plus delta u into v plus delta v. ओके, यानंतर मग हा y आपण राईट हँड साइडला आणतो, इट विल बिकम मायनस आणि या दोघांचा इथे प्रॉडक्ट करतो. therefore you will get here delta y is equals to u into v, या u ने v ला मल्टिप्लाइड करा, u ने डेल्टा v ला मल्टिप्लाइड करायचं, डेल्टा u ने v ला मल्टिप्लाइड करायचं, डेल्टा u into डेल्टा v मायनस y ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करतो. व्हॉट इज y? y is equals to u into v. ओके, आता या ठिकाणी plus uv minus uv get cancelled. Therefore, you will get here delta y is equals to u into delta v plus v into delta u plus delta u into delta v. Okay, as delta x is a small increment in x and delta x is not equals to 0, dividing throughout by delta x we get. या सर्व इक्वेशनला आपण डेल्टा एक्स ने डिवाइड करणार आहोत. therefore you will get here delta y by delta x is equals to u into delta v plus v into delta u plus delta u into delta v upon delta x. मग स्प्लिट अप करणार, प्रत्येकाला आपण इथे डिवाइड करणार इन दिस वे, u into delta v by delta x plus v into delta v by delta x plus delta u into delta v upon delta x. Taking the limit as a delta x tends to 0, we get what we get as a limit delta x tends to 0. या संपूर्ण इक्वेशनला आपण लिमिट घेणार आहे. डेल्टा x tends to 0, delta y by delta x is equals to limit delta x tends to 0 u into delta v by delta x plus v delta u by delta x plus delta u into delta v upon delta x. नंतर मग हे सेपरेट करणार. ओके, इथे u into limit delta x tends to 0 delta v by delta x plus v into limit delta x tends to 0 delta u by delta x plus limit delta x tends to 0 delta u by delta x, यासाठी आपण इथे डिवाइड करतो. Then limit delta x tends to 0 of the delta v. As the delta x tends to 0, delta v also tends to 0. Okay, therefore here पुढे ती स्टेप आपण इथे कंटिन्यू केलेले. limit delta x tends to 0 of delta y by delta x plus is equals to u into limit delta x tends to 0 delta v by delta x plus v into limit delta x tends to 0 delta u by delta x plus limit delta x tends to 0 delta u by delta x into limit delta v tends to 0 of the delta u. This is the number 1. Okay, आता इथे लिमिट घेतल्यानंतर याचं लिमिट काय येणार तर dv by dx, याचं du by dx आणि पुन्हा याचं du by dx मिळणार आणि राईट हँड साइडला काय मिळेल तर dy by dx. बघूया इथे.
Now see these here. Given that u and v are differentiable functions of x, limit delta x tends to 0 of the delta u by delta x is equals to du by dx, and limit delta x tends to 0, delta v by delta x is equals to dv by dx. This is number 2. Limit delta x tends to 0 of the delta y by delta x is equals to u into dv by dx plus v into du by dx plus du by dx into 0, and hence therefore the limit delta x tends to 0, delta y by delta x is equals to u into dv by dx plus v into du by dx. मग याचं लिमिट किती येणार तर ते dy by dx. Therefore dy by dx is equals to u into dv by dx plus v into du by dx, and this is the product rule. हा लक्षात कसा ठेवायचा? If the function y is equals to u into v, ओके, जर y is equals to u into v असेल तर काय, तर फर्स्ट पहिला फंक्शन ॲज इट इज ठेवायचा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस साइन, दुसरा जसं तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह या प्रकारे. ओके, आता यानंतर आपण इथे करोलरी बघणार आहोत. इफ u, v and w आर डिफरन्शिएबल functions of x such that y is equals to u, v, w, then dy by dx is equals to u into v dw by dx plus u into w dv by dx plus v into w du by dx. म्हणजे तीन फंक्शन्स असतील तर फर्स्ट ऑफ ऑल कीप फर्स्ट टू ॲज इट इज, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड. नेक्स्ट फर्स्ट अँड लास्ट ॲज इट इज ठेवायचं आहे, मिडलचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे v चा. नेक्स्ट सेकंड अँड थर्ड ॲज इट इज, फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, आणि इन दिस वे when there is a product of the three functions, and therefore the rule is like this, that is the dy by dx is equals to u into v dw by dx plus u into w dv by dx plus v into w du by dx. ओके, तर यानंतर नेक्स्ट थेरम, जसं आपण सम ऑफ द टू फंक्शन्स, प्रॉडक्ट ऑफ द टू फंक्शन्स, तसं या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट ऑफ फंक्शन्स बघणार आहोत. इफ u and v are differentiable functions of x such that y is equals to u upon v and v is not equals to 0, then dy by dx is equals to v into du by dx minus u into dv by dx upon v square. We have given that y is equals to u upon v, where u and v are differentiable functions of x. Let there be a small increment in the value of x, say delta x, then u changes to u plus delta u, and v changes to v plus delta v respectively. Correspondingly, y changes to y plus delta y. हे प्रत्येक थेरम प्रूव्ह करताना आपल्याला ही स्टेटमेंट अशी लिहायचीच असते. x changes, u changes, v changes, and y changes. Okay, now here we will write y is equals to u upon v, therefore as y changes to delta y, therefore y plus delta y is equals to u changes to u plus delta u, and v changes to v plus delta v. Okay, therefore here delta y is equals to u plus delta u upon v plus delta v minus y. Okay, आता यानंतर इथे सिम्प्लिफिकेशन करणार. हा या y ची इथे आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो, y इज इक्वल्स टू u अपॉन v. यानंतर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. देयरफॉर डेल्टा y इज इक्वल्स टू v इंटू u प्लस डेल्टा u माइनस u इंटू v प्लस डेल्टा v अपॉन इन ब्रॅकेट v प्लस डेल्टा v इंटू v. ओके, आणि यानंतर इथे मल्टिप्लिकेशन करणार u इंटू v, v इंटू डेल्टा u, देन u into v minus u into delta v. Okay, आता यानंतर plus u, v minus u we get cancel. Therefore delta y is equals to v into delta u minus u into delta v upon in bracket v plus delta v bracket complete into v. As a delta x is a small increment in x and delta x is not equals to 0, dividing throughout by delta x we get. Okay, या सर्व इक्वेशनला डेल्टा एक्स ने डिवाइड करायचं. देन यू विल गेट हियर डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल्स टू v इंटू डेल्टा u माइनस u इंटू डेल्टा v अपॉन डेल्टा एक्स इंटू इन ब्रॅकेट v प्लस डेल्टा v इंटू v. ओके, आता या डेल्टा एक्स ने या न्यूमरेटरला पूर्णपणे इथे डिवाइड करणार
Okay, that is a v into delta u by delta x minus u into delta v by delta x upon v into v square plus v into delta u, delta v. Okay, taking the limit as delta x tends to 0. Okay, इथे लिमिट घेणार. Limit delta x tends to 0, delta y by delta x is equals to limit delta x tends to 0, v into delta u by delta x minus u into delta v by delta x upon v square plus v into delta u. As a delta x tends to 0, we get delta v also tends to 0. म्हणून आपण इथे पुन्हा सेपरेट लिमिट घेणार. v into इथे घेणार लिमिट v into limit delta x tends to 0, delta u by delta x minus u into limit delta x tends to 0, delta v by delta x upon v square plus v into limit delta v tends to 0 of the delta v. आता इथे डेल्टा v का घेतला? As a delta x tends to 0, delta v also tends to 0. Okay. Since u and v are differentiable functions of x, therefore limit delta x tends to 0 of the delta u by delta x is a du by dx, and limit delta x tends to 0, delta v by delta x is equals to dv by dx. This is number 2. या व्हॅल्यूज आपण इथे वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार. As the limit on the RHS exists, limit on LHS also exists, आणि म्हणून आपण इथे as the limit delta x tends to 0, delta y by delta x is nothing but dy by dx, and hence what about the product rule? If the function is y is equals to u upon v, y is equals to u upon v, then it's a derivative, that is a dy by dx is equals to v into du by dx minus u into dv by dx upon v square. यामध्ये कन्फ्युजन नको झालं पाहिजे. काय की पहिल्यांदा u आहे का v आहे, म्हणून हा खालचा डिनोमिनेटर इम्पॉर्टंट आहे. डिनोमिनेटरला काय असतो तर v स्क्वेअर असतो, म्हणून इथे v ने स्टार्ट करायचा. जर v असेल तर u चा डेरिव्हेटिव्ह, u असेल तर v चा डेरिव्हेटिव्ह. या प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात, कारण की परीक्षेला ते कन्फ्युजन होऊ शकतो. u इंटू dv बाय dx आहे का किंवा v इंटू du बाय dx आहे का पहिला. बट वी डेफिनेटली नो दॅट दी डिनोमिनेटर इज अ v स्क्वेअर, म्हणून इथे v ने स्टार्ट होतो आणि मग पुढे आपल्याला ते लिहिता येऊ शकतं. नाउ विल स्टार्ट दी सॉल्व्ड एक्झाम्पल्स. सॉल्व्ड एक्झाम्पल्स देखील इम्पॉर्टंट असतात. फाइंड द डेरिव्हेटिव्हज ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. यासाठी सर्व तुम्हाला डेरिव्हेटिव्हज माहिती पाहिजे. एक्स रेस टू एन, सगळ्या ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा, एक्सपोनेन्शियल फंक्शनचा, लॉगरिथमिक फंक्शनचा. ओके, फर्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल्स टू एक्स रेस टू 3/2 प्लस लॉग एक्स मायनस कॉस एक्स. ओके, प्रत्येकदा आपण इथे y इज इक्वल्स टू लिहिणार. हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स का, इथे व्हेरिएबल एक्स आहे. dy by dx is equals to ddx of x raised to 3/2 plus log x minus cos x. What about the derivative of x raised to 3/2? 3/2 या पॉवर मधनं ही पॉवर पुढे आणणार आणि त्याच्यातनं 1 मायनस करणार. 3/2 minus 1, then you will get your x raised to 1/2. 3/2 into x raised to 1/2. Derivative of log of x is 1 upon x. Derivative of cos of x is a minus sin x, and this minus and minus that will become plus. Okay, therefore dy by dx is equals to 3/2. X raised to 1/2 means what? Root x. 1 upon x and minus minus will become plus. Therefore dy by dx is equals to 3/2 root x plus 1 upon x plus sin x. Okay, this is the answer. Next, given f of x is equals to x raised to 5 cosec x plus root x into tan x, differentiate with respect to x, f dash of x ddx of x raised to 5 cosec x plus root x into tan x. Okay, therefore ddx of, आता पुन्हा इथे या दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करणार. आता इथे जर बघितलं, या हिअर इज अ प्रॉडक्ट ऑफ द टू फंक्शन्स. पहिला फंक्शन्स कोणता आहे तर x raised to 5 मीन्स नॉट अल्जेब्रिक. दुसरा कोणता आहे तर ट्रिग्नोमेट्रिक, म्हणजे इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार या दोघांसाठी. नेक्स्ट, इथे देखील अल्जेब्रिक अँड द ट्रिग्नोमेट्रिक, इथे देखील प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार. ओके, फर्स्ट x raised to 5 ॲज इट इज ठेवणार, म्हणजे कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस cosec x as it is into ddx of x raised to 5 प्लस हे साइन प्लस आहे आता इथे. ओके, इथे आता प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार. फर्स्ट ऑफ ऑल कीप रूट एक्स as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x प्लस tan x into ddx of root x. ओके, झाला आता हे. नाउ हियर दी व्हॉट इज हियर द डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x. आता तुम्हाला ती डेरिव्हेटिव्हची सगळी लिस्ट माहिती पाहिजे. सगळे डेरिव्हेटिव्ह माहिती असतील तरच तुम्हाला इथे आन्सर लिहिता येईल. What is the derivative of cosec x minus cosec x into cot x? हा x raised to 5 as it is plus x raised to 5
एक्स रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह घेणार इथे आता. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5? ही पॉवर पुढे आणणार आणि त्या पॉवर मधनं 1 मायनस करणार. इट्स अ डेरिव्हेटिव्ह इज 5 एक्स रेस टू 4 इंटू काय आहे तिथे कोसेक एक्स आहे, तो ऍज इट इज इथे ठेवणार. आता यानंतर इथे कीप रूट एक्स ऍज इट इज. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स? सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1/2 टाइम्स रूट एक्स. आता हे झाल्यानंतर इथे नॉर्मल सिम्प्लिफिकेशन आपण पुढच्या स्टेपला करत असतो. नाव सी दिस हियर मायनस एक्स रेस टू 5 कोसेक एक्स इंटू कॉट एक्स प्लस 5 एक्स रेस टू 4 कोसेक एक्स प्लस root x into sec square x plus 1/2 root x into tan x. Okay, and this is the answer. Now next, given that y is equals to e raised to x minus 5 upon e raised to x plus 5. Differentiate with respect to x. dy by dx is equals to ddx of e raised to x minus 5 upon e raised to x plus 5. आता इथे काय तर here is a quotient of the two functions. Means what? u upon v. आता इथे quotient rule आपण apply करणार. What is that? v into derivative of u minus u into derivative of v upon v square. Therefore here e raised to x plus 5. Derivative of e raised to x is e raised to x. Derivative of 5 is constant. Okay, त्याचा derivative किती? तर derivative of constant is a 0. Derivative of e raised to x is e raised to x minus e raised to x minus 5. Again the derivative of e raised to x is e raised to x. Derivative of 5 is a 0. Okay, therefore here e raised to x into e raised to x plus 5 minus in bracket e raised to x minus 5 into this e raised to x आणि पुढे सिम्प्लिफिकेशन करणार. या e raised to x ने e raised to x ला मल्टिप्लाय करणार. e raised to या e raised to x ने e raised to x ला मल्टिप्लाय करणार तर you will get e raised to plus e raised to x ने या 5 ला मल्टिप्लाय करणार. You will get here 5 into e raised to x. Next e raised to x ने e raised to x ला मल्टिप्लाय करणार, but outside this bracket there is a minus sign. Therefore it will become minus e raised to 2x and then again next हे minus and minus क्या होणार तर तो plus होणार. Plus 5 into e raised to x upon e raised to x plus 5 bracket square. आणि पुढे normal simplification आहे. e raised to plus 2x minus 2x get cancelled. You will get here 5 e raised to x plus 5 e raised to x. Then you will get here 10 e raised to x upon e raised to x plus 5 bracket square. And this is the dy by dx of the given function. Okay. Next, y is equals to x into sin x upon x plus sin x. आता या ठिकाणी इथे देखील there is a quotient of the two functions means u upon v. परंतु u जर आपण इथे कन्सिडर केला, here is again the product of the two functions. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढताना आपल्याला प्रॉडक्ट रूल त्या ठिकाणी तिथे वापरावा लागणार आहे. Now differentiate this with respect to x. dy by dx is equals to ddx of x into sin x upon x plus sin x. Okay. First quotient rule v into v काय इथे x plus sin x into ddx of x into sin x minus x into sin x plus ddx of x plus sin x upon x plus sin x bracket square. x plus sin x into sin x इथे product rule apply करणार. x into ddx of sin x plus sin x into ddx of x minus derivative of x. Okay, x is 1 and then derivative of x is 1 and the derivative of this sin x is cos x. म्हणजे x into sin x हा आपण as it is ठेवणार. Derivative of x is 1, derivative of sin x is cos x. Okay, upon v square means what? x plus sin x bracket square. आता x into sin x ला इथे आपण product rule apply करणार. First keep x as it is, derivative of sin x plus sin x as it is, derivative of x minus x sin x. Okay, in bracket 1 plus cos x. ओके, हे सर्व आपण या स्टेप मध्ये लिहित असतो. नेक्स्ट इथे प्रॉडक्ट करणार. x ने या टोटल ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करणार. x into x cos x means what? You will get here x square cos x. x into sin x, x into sin x. Next sin x into x cos x. Next sin x into sin x, sin square x. Next x sin x into 1 here minus x sin x into cos x minus x sin x into cos x. मग या ठिकाणी कुठल्या टर्म्स राहणार? इथे बघा मायनस x sin x into cos x minus x sin x into cos x get cancelled. Next x into sin x plus and minus get cancelled. You will get here x square cos x plus sin square x. Okay, this whole divided by x plus sin x bracket square and this is dy by
dx. Now next question. If f of x is equals to p tan x plus q sin x plus r, f of 0 is equals to minus 4 root 3, f of pi by 3 is equals to minus 7 root 3, f dash of pi by 3 is equals to 3, then find p and q, p, q and r. Okay. Given that f of x is equals to p tan x plus q sin x plus r. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह p and q, p, q, r are the constant. F dash of x is, what is the derivative of tan x? Sec square x. What is the derivative of sin x? Cos x. And what is the derivative of r? It's 0 because it is a constant. But we have given that f of 0 is equals to minus 4 root 3. म्हणजे इथे x ची व्हॅल्यू किती घेतली तर ती 0 घेतलेली. Therefore we will substitute here in equation number 1 f of 0. f of 0 म्हणजे त्या फंक्शनची at x is equals to 0 ती व्हॅल्यू किती आहे तर ती minus 4 root 3. Substitute in equation number 1 x is equals to 0. Therefore you will get here f of 0 p into tan of 0 plus q into sin 0 plus r. Okay. f of 0 is a minus 4 root 3 म्हणजे इथे minus 4 root 3 येणार. Tan 0 is a 0, sin 0 is a 0. Therefore r is equals to minus 4 root 3. Okay. Next, f of pi by 3 minus 7 root 3. Again substitute the value here. The x is equals to pi by 3. Okay. Then what is the tan of pi by 3? Tan of pi by 3 is a root 3. Sin of pi by 3 is a root 3 by 2 minus 4 root 3. Okay. This is the value of r. r ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करतो. Is equals to minus 4 root 3. कारण की ती आपल्याला त्याने ती pi by 3 ची व्हॅल्यू दिलेली f of pi by 3 minus 4 root 3. And then after simplification, इथे root 3 root 3 root 3 root 3 सगळ्या टर्म्सला root 3, that root 3 will get cancelled. Multiply the whole equation by 2. Then you will get here 2p plus q minus, if you multiply it here by 2, then minus 8, okay, minus 14, okay, minus 14, and this minus 8 will become plus to the right hand side, minus 14 plus 8, then you will get here minus 6, and hence there is a next equation, that is a 2p plus q is equals to minus 6. Okay. आता यानंतर त्याने आपल्याला काय दिले, f dash of pi by 3 is equals to 3. म्हणजे या इक्वेशन 2 मध्ये आपण आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. What is that? f dash of pi by 3. x is replaced by pi by 3. See this here. f dash of pi by 3 is equals to 3. त्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट p into sec square pi by 3 plus q into cos of pi by 3 is equals to 3. Now what is the value of sec of pi by 3 is 2. त्याचा स्क्वेअर किती आला तर 4 आला. Cos of pi by 3 is a 1 upon 2. 1 upon 2. Therefore it is a q upon 2 is equals to 3. Okay. Multiply on both sides by 2. Then you will get here 8p plus q is equals to 6. This is equation number 4. आता हे दोन्ही इक्वेशन काय करायचे तर सिम्प्लिफाय करायचे. दिस जस्ट लाईक दीज आर दी सायमल्टेनियस इक्वेशन. हे दोन्ही इक्वेशन काय करणार, सबस्ट्रॅक्शन करणार. इक्वेशन 4 minus 3. Okay, equation 4 minus 3 plus q get cancel. Okay, 6 plus 6, then you will get here 12. Next, या इथनं minus 8p मधनं 2p गेला, then you will get here 6p is equals to 12. p is equals to 2. Put p is equals to 2 in equation number 3. Then you will get here value of q is equals to minus 10. Okay, p is equals to 2, q is equals to minus 10, and r is equals to minus 4 root 3. Okay, या प्रकारे तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येतो. पुन्हा नंतर तुम्हाला इथे पुन्हा डेरिव्हेटिव्हची अल्जेब्रिक फंक्शनची तुम्हाला लिस्ट दिली, ते तुम्ही ते बघू शकताय. ट्रिग्नोमेट्रीची इथे पुन्हा लिस्ट दिली. लॉगरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन त्याची देखील लिस्ट दिली, तुम्ही ते बघू शकताय. यानंतर आपण सुरू करणार आहोत एक्सरसाइज 9.2. ओके. Now let us start exercise 9.2. First example, differentiate the following with respect to x. First, y is equals to x raised to 4 by 3 plus e raised to x minus sin x. Now solution. इथे आपण कुठला रूल वापरणार, y is equals to u plus v plus w. इंडिपेंडंट डेरिव्हेटिव्ह काढायचे. y is equals to x raised to 4 by 3 plus e raised to x minus sin x. Therefore
dy by dx is equals to ddx of x raised to 4 by 3 plus e raised to x minus sin x. इंडिपेंडंट डेरिव्हेटिव्ह सगळ्यांचे काढणार. ddx of x raised to 4 by 3, derivative of e raised to x, derivative of sin x, and here the derivative of 4 by 3, x raised to 4 by 3 is a 4 by 3. 4 by 3 मधनं 1 minus करणार, then you will get here 1 by 3. Therefore 4 by 3 into x raised to 1 by 3. Derivative of e raised to x is e raised to x. Derivative of sin x is cos x. Okay. Now next example. Y is equals to root x plus tan x minus x cube. Okay. Y is equals to root x plus tan x minus x cube. Therefore dy by dx is equals to ddx of root x plus tan x minus x cube. प्रत्येकाचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ root x is 1 upon 2 times root x. Derivative of tan x is sec square x. Derivative of x cube म्हणजे 3 पुढे घेणार, त्यातनं 1 मायनस करणार. tan चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 टाइम्स रूट एक्स. ओके, बघू शकताय तुम्ही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. y is equals to log x minus cosec x plus 5 raised to x minus 3 upon x raised to 3 by 2. या क्वेश्चन मध्ये सर्व रूल्स कुठला आहे तर सम आहे, डिफरन्स आहे आणि दोनापेक्षा अधिक फंक्शन्स आहेत. y is equals to given function differentiate with respect to x, dy by dx is equals to ddx of log x minus cosec x plus 5 raised to x minus 3 upon x raised to 3 by 2. सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार प्रत्येकाचे. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x is 1 upon x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x is minus cosec x into cot x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 raised to x into log of 5. म्हणजे a raised to x चा डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला माहिती असेल, a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x into log of a. Similar here 5 raised to x into log of 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to minus 3 by 2 पुढे घेणार आणि या minus 3 by 2 मधनं -1 करणार. Then you will get here x raised to minus 5 by 2. Okay, and hence 1 upon x minus will become plus cosec x into cot x plus 5 raised to x into log of 5 minus will become plus. Okay, 3 into 3 9 upon 2 x raised to 5 by 2. ही मायनस पॉवर आपण डिनोमिनेटर आणून प्लस करणार. नेक्स्ट एक्झाम्पल. y is equals to x raised to 7 by 3 plus 5 into x raised to 4 by 5 minus 5 upon x raised to 2 by 5. आता डिनोमिनेटरचा x raised to 2 by 5 आपण तो न्यूमरेटर आणणार. न्यूमरेटरला आणताना त्याची पॉवर मायनस होणार. ओके, सी दिस हियर मायनस. प्रत्येकदा डेरिव्हेटिव्ह काढताना तो आपण न्यूमरेटरलाच आणत असतो. ओके, आता यांचे डेरिव्हेटिव्ह नेहमीप्रमाणे इंडेक्स पुढे घेणार, त्यातनं -1 करणार, इंडेक्स पुढे घेणार, त्यातनं -1 करणार, इंडेक्स पुढे घेणार, त्याच्यातनं -1 करणार. नॉर्मल सिम्प्लिफिकेशन इथे. अँड फायनली दी dy by dx is equals to 7 by 3 x raised to 4 by 3 plus here that is a 5 will get cancelled. 4 upon ही मायनस पॉवर खाली आणल्यानंतर डिनोमिनेटर नंतर प्लस होणार, प्लस अगेन दिस -5 and -5 will get cancelled. You will get here plus 2 upon या x ची पॉवर आपण डिनोमिनेटर आणून ती प्लस करणार. 2 upon x raised to 7 by 5. Now next example. Y is equals to 7 raised to x plus x raised to 7 minus 2 by 3 x into root x minus log of x 7 raised to 7. ओके, आता या ठिकाणी बघा x root x म्हणजे काय, x raised to 3 by 2, 7 raised to 7. ओके, दिस इज द कॉन्स्टंट. पुढे बघा प्रत्येकाचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार या ठिकाणी. डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 raised to x. ओके, इथे x root x means what, x raised to 3 by 2. Now the derivative of 7 raised to x म्हणजे a raised to x चा डेरिव्हेटिव्ह सारखं इथे 7 raised to x into log of 7. इथे x raised to 7 चा डेरिव्हेटिव्ह 7 into x raised to 6. पुढे 2 by 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 3 by 2 means what, 3 by 2 into x raised to 1 upon 2. Log of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. Derivative of constant is 0. Normal 7 raised to x into log of 7 plus 7x raised to 6 minus 2 by 3 into 3 by 2 get cancelled. You will get here x raised to 1 upon 2 means what, root x.
मायनस 1/x बघू शकताय तुम्ही. नेक्स्ट example number 6, y is equals to 3 cot x minus 5 e raised to x plus 3 log of x minus 4 upon x raised to 3 by 4. Okay, again differentiate this. पुन्हा 4 upon x raised to 3 by 4 हे न्यूमरेटर ना, it will become minus. नॉर्मली ते डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. तुम्हाला cot x चा डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे. मायनस cos x स्क्वेअर x. कॉन्स्टंट बाहेर घेणार आपण. इथे कॉन्स्टंट देखील बाहेर घेतलेला आहे. प्रत्येक स्टेपला इथे कॉन्स्टंट आपण बाहेर घेतलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x इज मायनस cos x स्क्वेअर e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x log of x चा 1 upon x x रेज टू मायनस 4 3/4 चा मायनस 3/4 into x रेज टू मायनस 3/4 मायनस 1 means what x रेज टू मायनस 7/4. पुढे नॉर्मल सिम्प्लिफिकेशन मायनस 3 cos x स्क्वेअर x मायनस 5 e रेज 5 into e रेज टू x plus 3 upon x plus 3 upon x raised to 7/4. Now question number 2. Differentiate the following with respect to x. इथे product rule apply करायचं आहे बघा आपल्याला. Now solution y is equals to x raised to 5 into tan x. dy by dx is equals to ddx of x raised to 5 into tan x. आता product rule apply करताना first function as it is ठेवणार derivative of tan x plus tan x into ddx of x raised to 5. Okay, tan चा डेरिव्हेटिव्ह sec square x into x raised to 5, tan x as it is. Derivative of x raised to 5 is a 5x raised to 4. नॉर्मल सिम्प्लिफिकेशन करणार. या सर्वात x raised to 4 कॉमन करणार. देन इन ब्रॅकेट you will get here x sec square x plus 5 tan x. Next, y is equals to x cube into log x. Again, product rule. प्रोडक्ट ऑफ द टू फंक्शन्स. एक अल्जेब्रिक आहे, दुसरा लॉगरिथमिक आहे. ओके, पहिल्यांदा एक्स क्यूब ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एक्स इंटू डी ऑफ एक्स क्यूब. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. लॉग ऑफ एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x स्क्वेअर. नॉर्मल सिम्प्लिफिकेशन एक्स क्यूब अपॉन एक्स यू विल गेट here x square. 3x square into log of x and this is the dy by dx. x square कॉमन करणार. इन ब्रॅकेट 1 plus 3 log x. नेक्स्ट y is equals to x square plus 2 bracket square into sin x. इथे पुन्हा प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार आपण. फर्स्ट कीप x square plus 2 bracket square as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x plus sin x as it is ठेवणार into ddx of x square plus 2 bracket square. ओके, आता इथे सेपरेट करणार. पुन्हा इथे हे टर्म पूर्णपणे एक्सपांड करणार. x raised to 4 plus 4x square plus 4. ओके, ऍक्च्युअल तो कॉम्पोजिट फंक्शन आहे, पण याचे डेरिव्हेटिव्ह तुम्ही 12th स्टँडर्डला लर्न करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज द कॉस एक्स. बाकी हे टर्म ॲज इट इज ठेवणार. साइन एक्स ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू 4 इज अ 4x क्यूब प्लस 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज अ 2x. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. नॉर्मल सिम्प्लिफिकेशन करणार. एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉस एक्स प्लस 4x क्यूब प्लस 8x इंटू साइन एक्स. Therefore x square plus 2 bracket square into cos x plus 4x in bracket x square plus 2 into sin x. This is the answer. Again, take the x square plus 2 common तुम्ही घेऊ शकताय. as it is हे असं पण ठेवू शकताय. Okay. Now next example. y is equals to e raised to x into log x. पुन्हा इथे product rule apply करणार. e raised to x into ddx of log x plus log x into ddx of e raised to x. डेरिव्हेटिव्ह अतिशय सोपे. log of x चा 1 upon x, e raised to x चा e raised to x. e raised to x या ठिकाणी कॉमन घेणार. देन इन ब्रॅकेट you will get here 1 upon x plus in bracket 1 upon x plus log x. This is the answer. Now next, question number 5. y is equals to x raised to 3 by 2 into e raised to x into log x. म्हणजे 3 आहे त्यामध्ये. ओके, प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार तिघांसाठी देखील. ओके, dy by dx is equals to ddx of x raised to 3 by 2 into e raised to x into log x. आता फर्स्ट ऑफ ऑल पहिले दोन्ही फंक्शन्स ठेवणार. log of x चा डेरिव्हेटिव्ह. नंतर e raised to x plus e raised to x into log x डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 3 by 2 plus
एक्स रेस टू 3/2 इंटू लॉग एक्स इंटू ddx ऑफ ई रेस टू एक्स. म्हणजे अल्टरनेट आपण प्रत्येकाचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. 3 आहेत त्यामुळे 3 वेळा इथे ddx आलेला आहे. बाकी दोन फंक्शन त्यावेळेस ऍज इट इज ठेवायचे. फर्स्ट मध्ये लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स येणार. दुसऱ्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 3/2 इज 3/2 इंटू रूट एक्स. म्हणजे एक्स रेस टू 1/2 आला. म्हणजे 1/2 मीन्स वॉट रूट एक्स. एक्स रेस टू 3/2 लॉग एक्स ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. आता नॉर्मल सिम्प्लिफिकेशन जर काही कॉमन काढता आलं तर तुम्ही कॉमन काढू शकताय. एक्स रेस टू 3/2 अपॉन एक्स म्हणजे इथे रूट एक्स मिळणार. ओके, आता इथे देखील रूट एक्स आहे. एक्स रेस टू 3/2 मीन्स वॉट एक्स इंटू रूट एक्स. देअरफॉर वी आर टेकिंग रूट एक्स ॲज कॉमन. देन इन ब्रॅकेट you will get here 1 plus रूट एक्स आणि ई रेस टू एक्स कॉमन काढणार. म्हणजे इथे किती राहणार तर 1 राहणार. इथे 3/2 लॉग एक्स राहणार आणि इथे एक्स इंटू लॉग एक्स. दिस इज आन्सर. नाव नेक्स्ट क्वेश्चन. y is equals to log of e raised to x cube into log of x raised to 3. Okay, now see this here. y is equals to log of e raised to x cube हा कसा लिहिला बघा, बाय युजिंग दी रूल्स ऑफ लॉगरिथम. काय असतो रूल्स ऑफ लॉगरिथम? सपोज दॅट हिअर इज अ log of m raised to n असेल, then this can be written as n into log of m. Therefore here we are taking the x cube here. Now the log of e, the value of log of e is 1 आणि इथे log of x cube तुम्ही तिथला देखील 3 पुढे घेऊ शकताय. Here the log of e is 1, x cube log of x cube into log of x cube. पुन्हा आपण हा 3 पुढे घेतलेला बाय युजिंग दी रूल्स ऑफ लॉगरिथम. 3 पुढे घेतलाय, नंतर तो आपण 3 पूर्णपणे पुढे घेऊ शकतो. इट इज अ मल्टिप्लिकेटिव्ह कॉन्स्टंट एक्स क्यूब इंटू लॉग ऑफ एक्स. ओके, इथे द व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ इज 1. नाउ डिफरन्शिएट दिस विथ रेस्पेक्ट टू एक्स. अगेन हिअर द प्रॉडक्ट ऑफ द टू फंक्शन्स. तिथे 3 लिहायचं राहिलंय. आय विल राईट हिअर 3 इंटू ddx ऑफ एक्स क्यूब इंटू लॉग एक्स. प्रॉडक्ट रूल तिथे अप्लाय करणार. 3 ddx ऑफ एक्स क्यूब लॉग एक्स, 3 in bracket x cube ddx of log x plus log x into ddx of x cube. Okay, 3 x cube ddx of log of x is 1 upon x plus log of x. Derivative of x cube is a 3x square. या 3 ने नंतर ब्रॅकेट मधल्या आतल्या टर्म्सला मल्टिप्लाय करायचं. x cube upon x you will get here x square into 3x square. 3 into log of x into 3x square, then you will get here 9x square log of x. And from this bracket you will take 3x square as a common. Then in bracket you will get here 3x square in bracket 1 plus 3 log x. Now question number 3. Differentiate the following with respect to x. y is equals to x square root x plus x raised to 4 into log x. आता इथे नॉर्मल सिम्प्लिफिकेशन करायचं. इथे x square into root x means what? 2 plus 1/2 means what? x raised to 5/2. यानंतर x raised to 4 into log x. इथे आपण प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार. पहिला डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज सिंपल येतो. दॅट इज x raised to n चा डेरिव्हेटिव्ह जसा काढतो तसा n into x raised to n minus 1. सिमिलरली 5/2 न 1 मायनस केला you will get x raised to 3/2. अप्लाय हिअर प्रॉडक्ट रूल. x raised to 4 ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x is 1 upon x. log of x ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 4 म्हणजे काय? 4x cube. पुढच्या स्टेपला बघा. ओके, नाव नेक्स्ट 5/2 x raised to 3/2 x raised to 4 into 1 upon x म्हणजे x क्यूब मिळालं इथे. 4x क्यूब into log x. ओके, आता या दोन्ही टर्म्स मधनं आपण काय कॉमन काढू शकतो तर x क्यूब कॉमन काढू शकतो. इन ब्रॅकेट यू विल गेट हिअर 1 plus 4 log x. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल. y is equals to e raised to x into sec x minus x raised to 5/3 into log x. या दोघांसाठी प्रॉडक्ट रूल आणि या दोघांसाठी देखील प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार. dy by dx is equals to ddx of e raised to x into sec x minus x raised to 5/3 into log x. सेपरेट त्यांचं डिफरन्शिएशन करणार. यासाठी इथे प्रॉडक्ट रूल आपण अप्लाय करणार. इथे देखील प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार. Okay, first of all, e raised to x as it is derivative of sec x plus sec x into derivative of e raised to x.
इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार एक्स रेस टू 5/3 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5/3 डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. ओके, लॉग ऑफ एक्सचा 1/x मायनस साइन आता ऑपरेट करणार. लॉग ऑफ एक्स एक्स रेस टू 5/3 चा डेरिव्हेटिव्ह 5/3 minus 1 means what 2/3 येणार. 5/3 minus 1 means what 2/3. ओके, नॉर्मल सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी. ओके, ई रेस टू एक्स. ओके, ई रेस टू एक्स. आता या ठिकाणी जर हे दोन टर्म्स आपण बघितले तर ई रेस टू एक्स कॉमन, देन सेक एक्स कॉमन, देन इन ब्रॅकेट यू विल गेट हियर या दोघांतनं काय होणार सेक एक्स इंटू ई रेस टू एक्स कॉमन, देन इन ब्रॅकेट यू विल गेट टॅन एक्स प्लस 1 आणि या दोन्ही टर्म्स मधनं दॅट इज एक्स रेस टू 5/3 अपॉन एक्स मीन्स वॉट एक्स रेस टू 5/3 minus 1, then you will get here x raised to 2/3, then take 2/3 as a common. या दोन्ही टर्म्स मधनं मायनस साइन कॉमन करणार, then in bracket you will get here 1 plus log of x, okay 5/3, and already you have taken x raised to 2/3 as a common. This is the answer. तुम्ही बघू शकता इथे. Now next example, y is equals to x raised to 4 plus x root x cos x minus x square e raised to x. पुन्हा dy by dx is equals to x raised to 4 इंडिपेंडेंट डेरिव्हेटिव्ह करणार त्याचा. x root x means what x raised to 3/2 into cos x. इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार, इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार. x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब, इथे प्रॉडक्ट रूल x raised to 3/2 into ddx of cos x plus cos x into ddx of x raised to 3/2. पुन्हा इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार सगळ्या टर्म्ससाठी. 4x क्यूब, इथे पुन्हा x raised to 3/2 cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन cos x, ddx of x raised to 3/2 into x raised to 1/2 e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x square चा डेरिव्हेटिव्ह 2x. पुढे देखील सिम्प्लिफिकेशन 4x क्यूब मायनस x raised to 3/2 into sin x 3/2 root x cos x मायनस. ओके, पुन्हा या दोन्ही टर्म्स मध्ये आपल्याला काय कॉमन काढता येईल e raised to x and x, then in bracket you will get here x plus 2, and this is answer. ओके, बघू शकताय तुम्ही. नेक्स्ट एक्झाम्पल, y is equals to x cube minus 2 into tan x minus x cos x plus 7 raised to x into x raised to 7. आता प्रत्येक तिघांसाठी आपल्याला इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करावा लागणार आहे. dy by dx is equals to ddx of x cube minus 2 into tan x minus ddx of x cos x plus ddx of 7 raised to x into x raised to 7, x cube minus 2 into derivative of tan x plus tan x as it is ddx of x cube minus 2. प्रत्येकासाठी इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार, मायनस साइन इथे बाहेर आहे, x as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x plus cos x and डेरिव्हेटिव्ह ऑफ x या ठिकाणी ते लिहिणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ओके, नेक्स्ट इथे ddx ऑफ x raised to 7 and 7 raised to x. ओके, त्यासाठी देखील इथे. नाउ नेक्स्ट 7 raised to x into ddx of x raised to 7 plus x raised to 7 into ddx of 7 raised to x. Okay, normal derivatives आहे. x cube minus 2 as it is derivative of tan x is x square x, tan x derivative of x cube is 3x square, derivative of 2 is 0. पुढे ddx of cos x is minus sin x, x into minus sin x, derivative of x is 1. Okay, next 7 raised to x, ddx of x raised to 7 means what 7x raised to 6 plus x raised to 7, 7 raised to x चा derivative 7 raised to x into log of 7. नेक्स्ट सिम्प्लिफिकेशन, फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवलेलं आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे 3x square into tan x. पुढे नेक्स्ट x into sin x means what मायनस मायनस विल बिकम प्लस. पुढे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, देन यू विल गेट हियर मायनस cos x. ओके, प्लस x 7 raised to x 7x raised to 6 plus x raised to 7 7 raised to x into log of 7. या सर्व टर्म्स मधनं x raised to 6 कॉमन घेणार, देन इन ब्रॅकेट यू विल गेट 7 प्लस x log of 7. बघू शकता.
Next example, y is equals to sin x into log x plus e raised to x into cos x minus e raised to x into root x. ओके, या दोघांसाठी प्रॉडक्ट रूल, या दोघांसाठी प्रॉडक्ट रूल आणि या दोघांसाठी देखील प्रॉडक्ट रूल. dy by dx इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय केलेला आहे. sin x into ddx of log x plus log x into ddx of sin x. ओके, e raised to x into cos x साठी देखील इथे प्रॉडक्ट रूल घेतलेला आहे. e raised to x into ddx of cos x plus cos x into ddx of e raised to x. पुन्हा या दोघांसाठी देखील प्रॉडक्ट रूल, मायनस एन बाहेर आहे, e raised to x ddx of root x plus root x into ddx of root e raised to x. ओके, log of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, log x into derivative of sin x is cos x, derivative of cos x is minus sin x, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. Next, e raised to x derivative of root x is 1 upon 2 root x. Next, root x as it is, derivative of e raised to x is e raised to x, minus sign नंतर आत ऑपरेट करायची आपल्याला, हे मायनस मायनस होणार इथे दोन्ही टर्म्स. नेक्स्ट सिम्प्लिफिकेशन, आता इथे बघा साइन एक्स इंटू 1 अपॉन एक्स, साइन एक्स इंटू 1 अपॉन एक्स मीन्स व्हॉट, साइन एक्स अपॉन एक्स झालं इथे. लॉग ऑफ एक्स इंटू कॉस एक्स इथे आहे ते. त्यानंतर या तिन्ही टर्म्स मधनं ई रेज टू एक्स कॉमन घेतलेला आहे. मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स मायनस 1 अपॉन 2 रूट एक्स मायनस रूट एक्स. ओके, ही टर्म देखील ॲज इट इज मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स. पुढे सिम्प्लिफिकेशन केलंय, मायनस साइन या दोघांना कॉमन घेतलेलं आहे. 1 प्लस या 2 रूट एक्स ने या रूट एक्सला मल्टिप्लाय केला, देन यू विल गेट या 2x, 1 प्लस 2x अपॉन 2 रूट एक्स, अँड दिस इज द आन्सर. बघू शकताय तुम्ही. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, y is equals to e raised to x into tan x plus cos x into log x minus root x into 5 raised to x. ओके, या तिघांसाठी प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार आहोत. नाउ सी दिस हियर, e raised to x as it is, derivative of tan x plus tan x derivative of e raised to x. पुन्हा याच्यासाठी प्रॉडक्ट रूल, cos x ddx of log x plus log x ddx of cos x. पुन्हा या दोघांसाठी प्रॉडक्ट रूल, that is a minus sign, root x ddx of 5 raised to x plus 5 raised to x into ddx of root x. Next, e raised to x, tan चा derivative sec square x plus tan x derivative of e raised to x plus cos x derivative of log of x is 1 upon x, log x derivative of cos x is a minus sign. पुन्हा ब्रॅकेट मध्ये root x 5 raised to x चा derivative 5 raised to x into log of 5 plus 5 raised to x root x चा derivative 1 upon 2 root x. पुढे सिम्प्लिफिकेशन त्याने दिलेले ते. ओके, या टर्म्स तुम्ही बघू शकताय, e raised to x into sec square x, e raised to x into tan x, cos x upon x मायनस log of x into sin x. पुढच्या टर्म्स मध्ये देखील इथे मायनस साइन आत ऑपरेट केलेला आहे. मायनस रूट एक्स 5 raised to x log of 5 minus 5 raised to x upon 2 root x. Take the 5 raised to x as common, then you will get this. e raised to x in bracket sec square x plus tan x plus cos x upon x minus log of x into sin x minus 5 raised to x. पुढे simplification, 2 root x ने या root x ला multiply केला, then you will get here 2x log of 5 plus 1 upon 2 root x. पुढे एकाच स्क्रीनवरती सर्व बघू शकताय तुम्ही इथे. ओके, याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढू शकताय. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x, y is equals to x square plus 3 upon x square minus 5. या ठिकाणी क्वेश्चन रूल अप्लाय करणार, दॅट इज y is equals to u upon v. First v into derivative of u minus u into derivative of v upon v square. Simple derivatives आहेत यामध्ये. x square minus 5 as it is, derivative of x square is a 2x, derivative of 3 is 0, minus x square plus 3, derivative of x square is a 2x, derivative of 5 is 0 upon x square minus 5 bracket square. Normal simplification आहे. ओके, या न्यूमरेटर मध्ये 2x कॉमन घेणार, then in bracket you will get x square minus 5 minus in bracket x square plus 3, इथे simplification, plus x square minus x square get cancel, minus 5 minus 3 minus 8 into 2x, then you will get here minus 16x upon
एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, बघू शकताय तुम्ही. दिस इज द आन्सर. नाव नेक्स्ट, y इज इक्वल्स टू रूट एक्स प्लस 5 अपॉन रूट एक्स मायनस 5. पुन्हा इथे क्वेश्चन टूल अप्लाय करणार. फर्स्ट v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. आता इथे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 टाइम्स रूट एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 इज 0. रूट एक्स प्लस 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्सच तुम्हाला इथे लिहायचं आहे. 1 अपॉन 2 रूट एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 इज 0 अपॉन रूट एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे थोडं सिम्प्लिफिकेशन करायचंय. 1 अपॉन 2 रूट एक्स इथे पण आहे, इथे पण 1 अपॉन 2 रूट एक्स. टेक्स 1 अपॉन 2 root x as a common. Then in bracket you will get here root x minus 5 minus in bracket root x plus 5 upon root x minus 5 bracket square. Okay. Normal simplification इथे plus root x minus root x get cancel, minus 5 and minus 5 minus 10. Okay. आणि हा 1 upon 2 root x इथे खाली येणार डिनोमिनेटरला into root x minus 5 bracket square. And इथे normal simplification minus 10 upon 2 means what? Minus 5. And this is the answer. Now next example, y is equals to x into e raised to x upon x plus e raised to x. इथे क्वेश्चन टूल अप्लाय करणार, परंतु न्यूमरेटर लागेल द प्रॉडक्ट ऑफ द टू फंक्शन्स, म्हणून त्या ठिकाणी त्याचा डेरिव्हेटिव्ह काढताना प्रॉडक्ट टूल आपण अप्लाय करणार. ओके, फर्स्ट x into e raised to x ddx of x into e raised to x minus x into e raised to x ddx of x plus e raised to x upon x plus e raised to x ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार. x as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x plus e raised to x as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ x minus x into e raised to x in bracket डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x is e raised to x upon x plus e raised to x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नेक्स्ट x in bracket x plus e raised to x, पुढे e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1, पुढे इथे मल्टिप्लिकेशन करणार. मायनस एक्स इंटू ई रेस टू एक्स मायनस एक्स इंटू ई रेस टू 2x अपॉन एक्स प्लस ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे सिम्प्लिफिकेशन, ते मल्टिप्लिकेशन करणार. एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू ई रेस टू 2x प्लस ई रेस टू 2x मायनस एक्स ई रेस टू एक्स मायनस एक्स ई रेस टू 2x अपॉन एक्स प्लस ई ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे अजून सिम्प्लिफिकेशन, टर्म्स कॅन्सल होणार. मायनस एक्स इंटू ई रेस टू 2x प्लस एक्स इंटू ई रेस टू 2x गेट कॅन्सल, एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस अँड मायनस गेट कॅन्सल, अँड ओव्हरऑल यू विल गेट हिअर एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू 2x. डिनोमिनेटरचा टर्म या दोघातनं ई रेस टू एक्स कॉमन करणार, अँड दिस इज आन्सर. ई रेस टू एक्स into in bracket x square plus e raised to x upon x square plus e raised to x bracket square. Now next, y is equals to x log of x upon x plus log x. इथे पुन्हा क्वेश्चन टूल न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढताना मात्र पुन्हा आपल्याला इंडिव्हिज्युअल प्रॉडक्ट टूल त्या ठिकाणी अप्लाय करावं लागणार आहे. dy by dx is equals to in bracket x plus log x into ddx of x log x minus x log x into ddx of x plus log x upon x plus log x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी प्रॉडक्ट रूल x as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ log x as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ x log x into ddx of x plus log x, x चा डेरिव्हेटिव्ह 1, log of x 1 upon x. ओके, इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x is 1 upon x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1 येणार. बघा नेक्स्ट आहे x plus log x as it is x log of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. नेक्स्ट log x डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1, नंतर मायनस एक्स लॉग एक्स. ओके, इथे सिम्प्लिफिकेशन याने 1 ला मल्टिप्लाय करणार. पुन्हा एक्स इंटू लॉग एक्स इंटू 1 अपॉन एक्स, एक्स एक्स गेट कॅन्सल, यू विल गेट हिअर मायनस लॉग एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे येथे देखील सिम्प्लिफिकेशन करणार. दिस एक्स एक्स विल गेट कॅन्सल, यू विल गेट हिअर 1 प्लस लॉग ऑफ एक्स. ओके, नंतर या एक्सने या आतल्या ब्रॅकेट्स मधल्या टर्म्सला मल्टिप्लाय करणार. एक्स इंटू 1 यू विल गेट हिअर एक्स, एक्स इंटू लॉग एक्स, दिस इज द लॉग एक्स लॉग एक्स. पुन्हा नंतर या लॉग एक्सने या 1 ला मल्टिप्लाय करणार, या लॉग एक्सने लॉग एक्सला मल्टिप्लाय करणार, लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होणार. मायनस एक्स लॉग एक्स मायनस लॉग एक्स, पुढे कॅन्सलेशन होणार. प्लस लॉग एक्स मायनस लॉग एक्स गेट कॅन्सल, एक्स लॉग एक्स मायनस लॉग एक्स गेट कॅन्सल, यू विल गेट हिअर एक्स प्लस लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. डिनोमिनेटर ॲज इट इज आहे एक्स
plus log x bracket square and this is answer. पुन्हा बघू शकताय तुम्ही. Okay. Now next example. y is equals to x square into sin x upon x plus cos x. पुन्हा इथे क्वोशंट रूल अप्लाय करणार. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढताना त्याला प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार. x प्लस cos x ब्रॅकेट कंप्लीट म्हणजे v झाला इथे. डेरिव्हेटिव्ह ऑफ u इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार. x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x प्लस sin x डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. ओके. x स्क्वेअर इंटू sin x ॲज इट इज x प्लस cos x चा डेरिव्हेटिव्ह. ओके. x चा डेरिव्हेटिव्ह 1 आला, cos x चा मायनस साइन. ओके. पुढे इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x किती येणार तर cos x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर किती येणार 2x येणार. इन ब्रॅकेट x प्लस cos ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. तुमची सर्व डेरिव्हेटिव्हची लिस्ट एकदम पाठ पाहिजे, तुम्हाला आले पाहिजे ते सर्व डेरिव्हेटिव्ह. पुढे इथे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. इन ब्रॅकेट x प्लस cos x x स्क्वेअर इंटू cos x प्लस x इंटू साइन ऑफ 2x मायनस x स्क्वेअर इंटू साइन x प्लस x स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर x अपॉन x प्लस cos ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे इथे सिम्प्लिफिकेशन आहे. या x ने पूर्ण या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करणार, या cos x ने या सगळ्या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करणार. देन यू विल गेट हियर x क्यूब cos x प्लस 2x स्क्वेअर इंटू साइन x प्लस x स्क्वेअर इंटू cos स्क्वेअर x प्लस 2x sin x इंटू cos x ओके प्लस x स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर x मायनस x स्क्वेअर इंटू साइन x. हे टर्म इथे घेतलेलं आहे. डिनोमिनेटर टर्म ॲज इट इज आहे तिथे. x क्यूब cos x ॲज इट इज. नेक्स्ट 2x स्क्वेअर इंटू साइन x. आता इथे 2 मायनस x स्क्वेअर इंटू साइन x म्हणजे x स्क्वेअर. हे दोन्ही सिम्प्लिफाय करणार. फर्स्ट दिस वन अँड दिस लास्ट वन. x स्क्वेअर इंटू साइन x. पुढे x स्क्वेअर cos स्क्वेअर x ॲज इट इज. नेक्स्ट x स्क्वेअर साइन स्क्वेअर x. हे दोन्ही टर्म्स जवळ घेणार. या दोघातनं x स्क्वेअर कॉमन घेणार. ओके. नेक्स्ट 2x इंटू साइन x इंटू cos x. इट मीन्स दॅट 2 sin x इंटू cos x मीन्स नॉट साइन ऑफ 2x इंटू दिस हा x आहे इथे. ओके. आणि नंतर या सर्व न्यूमरेटर मधनं x स्क्वेअर कॉमन घेतलेला आहे. देन इन ब्रॅकेट यू विल गेट हियर x cos x अगेन हियर sin x प्लस x स्क्वेअर कॉमन घेतलेला आहे. cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x याची व्हॅल्यू 1 येणार आहे. ओके. प्लस x sin x and hence you will get here the bracket पाहिजे x square in bracket x cos x plus sin x plus 1 plus x into sin square x upon in bracket x plus cos x bracket square. This is answer. पुन्हा तुम्ही एकाच स्क्रीन मध्ये हे सर्व बघू शकताय. ओके. दोन्ही स्लाइड्स या एकत्र केलेल्या आहेत. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. y is equals to 5 into e raised to x minus 4 upon 3 into e raised to x minus 2. पुन्हा इथे क्वोशंट रूल अप्लाय करणार. फर्स्ट ऑफ ऑल v 3 e raised to x minus 2 ddx of 5 into e raised to x minus 4 minus in bracket 5 e raised to x minus 4 ddx of 3 e raised to x minus 2. आता इथे keep this term as it is. Derivative of e raised to x is e raised to x. Derivative of 4 is 0. नंतरचा या ब्रॅकेट मधला टर्म ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 इज 0. 3 इंटू e raised to x. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x अपॉन 3 e raised to x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. नॉर्मली इथे मल्टिप्लिकेशन करणार. 5 इंटू e raised to x. देन यू विल गेट हियर 15 e raised to 2x. नेक्स्ट मायनस 10 e raised to x. नेक्स्ट 3 e raised to x ने याला मल्टिप्लाय करणार. यू विल गेट हियर मायनस 15 e raised to 2x. पुढे 4 ने याला मल्टिप्लाय करणार. मायनस मायनस विल बिकम प्लस प्लस 12 into e raised to x. denominator term as it is. Normal simplification इथे करणार आहोत. ओके. that is a 15 e raised to 2x plus and minus get cancel. minus 10 e raised to x and plus 12 e raised to x. then you will get here 2 e raised to x upon 3 e raised to x minus 2 bracket square. Okay. Now next, if f is a quadratic polynomial such that f of 0 is 3, f dash of 2 is 3 and f dash of 3 is 12, then find function. Okay.
म्हणजे आपल्याला एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू दिलेली आहे. नंतर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ॲट एक्स इज इक्वल्स टू 2, एक्स इज इक्वल्स टू 3 ची व्हॅल्यू दिली. देन फाइंड द व्हॅल्यू. लेट फंक्शन, तो फंक्शन कसा आहे तर क्वाड्रॅटिक आहे. क्वाड्रॅटिक फंक्शन कॅन बी रिटन ॲज एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ए इज नॉट इक्वल्स टू 0. ABC बिलॉंग्स टू सेट ऑफ रियल नंबर. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. एफ डॅश ऑफ एक्स ddx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ए इज अ कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज अ 2x. bxचा डेरिव्हेटिव्ह b इज अ कॉन्स्टंट, x चा डेरिव्हेटिव्ह 1, c इज अ कॉन्स्टंट, इट्सचा डेरिव्हेटिव्ह 0. therefore इट्सचा डेरिव्हेटिव्ह इज 2x प्लस b. ओके, आता व्हॅल्यूज फाइंड आउट करणार. इट्स अ गिवन दॅट एफ ऑफ 0 इज 3, एफ डॅश ऑफ 2 इज अ 3, एफ डॅश ऑफ 3 इज अ 12. एफ ऑफ 0 फर्स्ट ऑफ ऑल, मग इथे एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू म्हणजे x इज 0, इथे 0 0, दॅट इज हा 0 होणार, 0 होणार, 0 होणार. c इज इक्वल्स टू इज ओव्हरऑल दॅट इज अ c. But what is the f of 0? f of 0 is a 3. Therefore, the value of c is a 3. Next, f dash of 2. Okay, f dash of 2. Now replace here x by 2. Then you will get here 2a into 2 plus b. That is a 4a plus b and f dash of 3. Means what? Replace there x by 3. Then you will get here 6a plus b. Okay. c is equals to 3 first of all. Next simplification, that is a 4a plus b. आपल्याला त्याची व्हॅल्यू इथे 2 दिलेली आहे. 6a plus b त्याची व्हॅल्यू 12 दिलेली आहे. ते सबस्ट्रॅक्शन करणार. Subtracting 1 from 2, then you will get here that is a 12 minus 2 10. 6a मधनं 4a गेला. Then you will get here 2a. 2a is equals to 10. a is equals to 5. Put a is equals to 5 in any कुठल्या इक्वेशन मध्ये तुम्ही सबस्टिट्यूट करू शकताय. इथे आपण इक्वेशन 1 मध्ये टाकले. 4 into 5 plus b is equals to 2. ओके, हे 20 झाले. b is equals to 2 minus 20. b is equals to minus 18. Okay, now substitute the value of a, b, c. a is a 5, b is a minus 18. Okay, and c is a 3 in this equation. Then the quadratic equation is f of x is equals to 5x square minus 18x plus 3. ओके, बघू शकताय तुम्ही. नाउ नेक्स्ट, इफ f of x is equals to a into sin x minus b cos x plus b cos x and f dash of pi by 4 is a root 2, f dash of pi by 6 is a 2, then find f of x. फंक्शन बघा इथे f of x दिलेला आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह ddx of a sin x minus b cos x. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, cos x चा मायनस साइन, मायनस मायनस will become plus. It is given that f dash of pi by 4 is a root 2, f dash of pi by 6 is a 2. First, replace here x by pi by 4. What's the value? Is a root 2. A cos of pi by 4 plus b sin of pi by 4 is equals to root 2. Cos of pi by 4 means what? 1 by root 2. Sin of pi by 4 is a 1 by root 2 is equals to root 2. पुढे simplification करना. Okay, multiply on both sides by root 2. इथे रूट 2 ने मल्टिप्लाय केला, रूट 2 विल गेट कॅन्सल. इथे रूट 2 ने मल्टिप्लाय रूट 2 विल गेट कॅन्सल. रूट 2 इंटू रूट 2 यू विल गेट हियर 2. किंवा या दोघांची टोटल केली a प्लस बी अपॉन रूट 2 इज इक्वल्स टू रूट 2. हा डिवायडेड बाय रूट 2 इकडे मल्टिप्लाय झाला. देन यू विल गेट हियर a प्लस बी इज इक्वल्स टू 2. दिस इज फर्स्ट इक्वेशन. ऑल्सो रिप्लेस हियर x बाय पाय बाय 6, a cos ऑफ पाय बाय 6 प्लस b साइन ऑफ पाय बाय 6 इज इक्वल्स टू 2 व्हॅल्यू दिली त्याने आपल्याला. ओके, पुन्हा त्या व्हॅल्यूज दॅट इज रूट 3 बाय 2 प्लस b बाय 2 इज इक्वल्स टू 2. पुन्हा हे सिम्प्लिफिकेशन अगेन देअर ॲडिशन डिवायडेड बाय 2 असणार आहे, तो इकडे मल्टिप्लाइड होणार आहे. म्हणजे रूट 3a प्लस b इज इक्वल्स टू 4. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 from 2, then you will get here root 3a minus a is equals to 2. Take a as a common, then in bracket root 3 minus 1 is equals to 2. Therefore a is equals to 2 upon root 3. इथे simplification केले बघा. Multiplied numerator denominator by root 3 plus 1. Then you will get here 2 in bracket root 3 plus 1. a minus b, a into a plus b means what? a square minus b square. 3 minus 1. Then you will get here 2. इथे न्यूमरेटरचा डिनोमिनेटरचा 2 will get cancel. You will get here root 3 plus 1. a ची व्हॅल्यू. Substituting the value of a in equation number 1, that is the root 3 plus 1 plus b is equals to 2. b is equals to 1 minus root 3. And hence
our function is root 3 plus 1 into sin x minus in bracket 1 minus root 3 cos x. Okay, take the minus sign as a common, then here it will become plus. F of x is equals to root 3 plus 1 into sin x plus root 3 minus 1 into cos x. पुन्हा तुम्ही हे एकाच स्क्रीन मध्ये हे सर्व बघू शकता आता. Okay. Now next example. Now question number 6. Fill in the blanks. Activity problem. तुम्हाला यापूर्वी 10th standard activity होत्या. Y is equals to e raised to x into tan x. Differentiate this with respect to x. dy by dx is equals to ddx of e raised to x into tan x. इथे प्रॉडक्ट रूल अप्लाय केलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा काय असेल तर डेरिव्हेटिव्ह तो टॅनचा जर काढत असेल then here the e raised to x into ddx of tan x. Tan x into derivative of e raised to x. Okay. आणि पुढे नॉर्मल सिम्प्लिफिकेशन आहे. इथे e raised to x असणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इथे किती येणार आहे तर तो sec square x येणार आहे. tan x डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x इज e raised to x. ओके. आता या दोन्ही टर्म्स मधून e raised to x कॉमन घेणार. देन इन ब्रॅकेट यू विल गेट हियर sec square x प्लस tan x. ओके. या प्रकारे ती ऍक्टिव्हिटी आपण इथे कंप्लीट केलेली आहे. नाउ नेक्स्ट y is equals to sin x upon x square plus 2. डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू x. आता इथे क्वेश्चन टूल अप्लाय करणार. दॅट इज इथे v पाहिजे. म्हणजेच काय पाहिजे तर तो x स्क्वेअर प्लस 2 पाहिजे इंटू ddx ऑफ sin x मायनस sin x इंटू ddx ऑफ दिस x स्क्वेअर plus 2. Okay, x square plus 2. Now next step, x square plus 2 as it is इथे लिहिणार x square plus 2 as it लिहिणार. What's the derivative of sin x? Derivative of sin x is a cos x into करणार तो इथे. Next sin x derivative of x square plus 2. x square चा derivative किती आला तर तो 2x आला. derivative of 2 is a 0. पुढे नॉर्मल सिम्प्लिफिकेशन असणार आहे. त्यामध्ये इथे प्रॉडक्ट करणार. त्यामुळे एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू कॉस एक्स. म्हणजे इथे किती लिहिणार या स्क्वेअर मध्ये इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू हियर इज अ कॉस एक्स. व्हॉट अबाउट द नेक्स्ट हियर इज अ 2x इंटू साइन एक्स. इथे 2x इंटू दिस द साइन एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. या प्रकारे ती ऍक्टिव्हिटी आपण इथे कंप्लीट करतो. नेक्स्ट y इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस 5 इंटू कॉस एक्स. डिफरन्शिएट दिस विथ रेस्पेक्ट टू x. dy by dx इज इक्वल्स टू ddx ऑफ 3x स्क्वेअर प्लस 5 इंटू कॉस एक्स. ओके. 3x स्क्वेअर प्लस 5 इंटू ddx ऑफ हियर इज अ कॉस एक्स. प्रॉडक्ट रूल अप्लाय करणार. Keep first function as it is, then derivative of cos x into derivative of 3x square plus 5. Okay, cos x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार तर तो मायनस साइन cos x डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह. ओके. दी डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x स्क्वेअर इज अ 6x. 5 चा डेरिव्हेटिव्ह तिथे किती येणार तर तो 0 येणार. नेक्स्ट पुढे फायनल आन्सर 3x स्क्वेअर प्लस 5 इथे लिहिताना किती लिहिणार तर तो मायनस साइन एक्स. इथे dy बाय dx पाहिजे. ओके. अँड हियर इन ब्रॅकेट आपण आधी अल्जेब्रिक टर्म लिहित असतो. दॅट इज अ 6x इंटू कॉस एक्स. ओके. इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड ऑल दीज ऍक्टिव्हिटीज. सोप्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीज. Now next example. Differentiate tan x and sec x with respect to x using formulae for differentiation. म्हणजे tan x कसा लिहिणार आपण u अपॉन v च्या फॉर्म मध्ये. tan म्हणजे काय तर sin x अपॉन cos x. म्हणजे u काय येणार तर sin x येणार. v म्हणजे cos x. अँड sec x. sec कोणाचा रेसिप्रोकल आहे तर cos चा. मीन्स व्हॉट 1 अपॉन cos x.
Okay, respectively. First, y is equals to tan x sin x upon cos x. Y is equals to tan x is equals to sin x upon cos x. इथे क्वोशिएंट रूल अप्लाई करना. ddx of sin x upon cos x means what? V into derivative of u minus u into derivative of v upon v square. Okay, cos x into ddx of sin x minus sin x into ddx of cos x upon cos square x. Normally, derivative of sin x is cos x. Cos x is a minus sign. Minus minus will become plus. Cos square x plus sin square x upon cos square x. The value of this is 1. 1 upon cos square x. Then you will get here sec square x. Okay. Using the rules u upon v. Tan x are derivative. Next, the sec x. The sec x कसा? तर 1 upon cos x. Then here is the 1 upon cos x. dy by dx is equals to ddx of 1 upon cos x. पुन्हा इथे क्वोशिएंट रूल अप्लाई करणार. cos x into derivative इथे u किती येतं 1 आहे. Derivative of 1 minus 1 into ddx of cos x upon cos square x means what? V square. Derivative of 1 is 0 minus derivative of cos x is minus sign. This minus and minus that will become plus upon cos square x. Sin x upon cos square x. Then you will get here 1 upon cos x into sin x upon cos x. That is 1 upon cos x means what? Sec x. Sin x upon cos x is a tan x. Okay, this is dy by dx. Okay. In this way, we have completed exercise 9.2. Okay, now we will see in the next video. Till then, goodbye.